लोकसभा निवडणुकीचा 5वा टप्पा 20 मे 2024 रोजी पार पडणार आहे। याच अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काही नियमावली जाहीर करण्यात आली आहे। नेमकी ती नियमावली काय आहे, त्यात कोणते नियम आहेत, तेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। 20 मे रोजी सकाळी 7 पासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नागरिकांना मतदान करता येणार आहे। 5व्या टप्प्यातील मतदानासाठी एकूण 24,580 मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या निवडणुकीत 2,46,69,544 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। या टप्प्यात एकूण 264 उमेदवार निवडणूक लढवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। तर मतदान केंद्र परिसरात 100 मीटरच्या आत मोबाईल नेण्यास निर्बंध घालण्यात आला आहे। 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। यासोबतच दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांच्या ठिकाणी रॅम्पची व व्हीलचेअरची सुविधा सुद्धा असणार आहे। मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी 13ही लोकसभा मतदारसंघांमध्ये सायलेन्स पिरियड असणार आहे। लोकसभा क्षेत्रामध्ये 48 तास आधी प्रचार करता येणार नाहीये। तसेच या मतदारसंघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे निर्देश आयोगाकडून देण्यात आले आहेत। निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अंतर्गत 15 मे पर्यंत 50,970 शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत। तसेच परवाने सुद्धा रद्द करून 1,136 शस्त्रे जप्त करण्यात आली। जप्त करण्यात आलेली अवैध शस्त्रास्त्रे 1,976 इतकी आहेत। राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून CRPC कायद्याअंतर्गत 1,27,837 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा करण्यात आली आहे। राज्यामध्ये 1 मार्च ते 16 मे 2024 या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे 74.35 कोटी रोख रक्कम तर 48.36 कोटी रुपयांची दारू सुद्धा जप्त करण्यात आली आहे। मौल्यवान ज्या वस्तू आहेत त्यांची सुद्धा आकडेवारी जी आहे ती निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेली आहे। 16 मार्च ते 16 मे 2024 या कालावधीत राज्यभरात सी-विजिल ॲपवर आचारसंहिता भंगाबाबतच्या 6,385 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। त्यातील 6,378 तक्रारी निकाली काढण्यात सुद्धा आलेल्या आहेत। तसेच या कालावधीत NGSP पोर्टलवरील 49,543 तक्रारींपैकी 48,490 निकाली काढण्यात आल्यात। या आणि ही सगळी जी माहिती आहे ती निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे 20 मे 2024 रोजी 5व्या टप्प्यातील मतदान आहे ते पार पडणार आहे आणि यासाठी निवडणूक आयोगाकडून काही नियमावली सुद्धा देण्यात आली आहे की आता 100 मीटरच्या आत तुम्ही मतदान केंद्राच्या मोबाईल नेण्यास ते निर्बंध घालण्यात आलेला आहे आणि हे जे मतदानाची वेळ आहे ती सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र।